महिन्यापासून फिरतोय दार लोकांच्या घरात भीक मागत पक्षाचा प्रचार केला, मी माझा प्रचार नाही केला. याला पहिले तो तिकीट आम्ही पण तोंड भरले असते ना. पक्षाने आमच्यावर अन्याय केला. माझ्या आयुष्यामध्ये पूर्ण जीवन गेलं मला बीजेपीसाठी. नोकरी सोडली मी, नोकरी. जय शिवराय. मी डॉक्टर अमोल कोल्हे आणि राजकीय विषयांवर भाष्य करणाऱ्या डॉक्टर अमोल कोल्हे स्पीक्स या आपल्या नव्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. काल महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि महाराष्ट्रभरात अनेक शहरांमध्ये अनेक राजकीय पक्षांमध्ये अभूतपूर्व असा गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी राडा झाला, काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या, घाऊक पक्षप्रवेश झाले, अनेक ठिकाणी ऐनवेळी पक्षांतर केलेल्या बाहेरून आलेल्या काही उमेदवारांना तिकीटं दिली गेली आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काय हा एक प्रश्न निर्माण झाला. वर्षानुवर्ष निष्ठेनं पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन आपण पळालो, त्याचं हेच फळ का हा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला. आणि या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या भावना व्यक्त करणारी ही कविता आहे. कवितेचं नाव आहे तो अश्वत्थामा. त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला न चुकता बॅनर लागतो. त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला न चुकता बॅनर लागतो. नावाआधीचा भावी हा शब्द लिहून वाचून गुळगुळीत होतो. कडक इस्त्रीचे कपडे घालून तो सकाळपासून सज्ज असतो. कडक इस्त्रीचे कपडे घालून तो सकाळपासून सज्ज असतो. कधी साहेबांसोबत, कधी त्यांच्या वतीनं लग्न ते मयत सगळं करतो. वेळ पडली तर बायकोचे दागिने गहाण ठेवून तो पक्षाचे कार्यक्रम करतो. वेळ पडली तर बायकोचे दागिने गहाण ठेवून तो पक्षाचे कार्यक्रम करतो. घरचे सण समारंभ वाढदिवस सगळं विसरून तो पक्षासाठी मरतो. कालपर्यंत छातीवरची 2 बटणं उघडी ठेवून वावरणारा तो निवडणूक लागताच जाकीट घालतो. कालपर्यंत छातीवरची 2 बटणं उघडी ठेवून वावरणारा तो निवडणूक लागताच जाकीट घालतो. पांढरी झालेली खुरटी दाढी घोटून घोटून गुळगुळीत करतो. पण कालपर्यंत अण्णा अप्पा साहेबांचा उजवा हात आज अचानक दादा नाहीतर भाऊचा मार्गदर्शक होतो. बाप आणि लेक दोघांच्याही बॅनरवर हा जरा कोपऱ्यात सरकतो. मात्र निवडणुकांच्या तिकीट वाटपात पहिला गेम त्याचाच होतो. निवडणुकांच्या तिकीट वाटपात पहिला गेम त्याचाच होतो. युती आघाडी इलेक्टोरल मेरिट यात पहिला बळी हा त्याचाच जातो. घाऊक पक्षप्रवेशांच्या भाऊगर्दीत तो कोपऱ्यात तळाशी तुडवला जातो. घाऊक पक्षप्रवेशांच्या भाऊगर्दीत तो कोपऱ्यात तळाशी तुडवला जातो. पुन्हा सतरंजा उचलताना एकच प्रश्न भेडसावत राहतो, साला या सगळ्यात आपण नेमकं कुठं कमी पडतो. या सगळ्यात आपण नेमकं कुठं कमी पडतो. कधी समर्थकांच्या गराड्यात तर कधी दारूच्या ग्लासात तो आतल्या आत धुमसत राहतो. कधी समर्थकांच्या गराड्यात तर कधी दारूच्या ग्लासात तो आतल्या आत धुमसत राहतो. स्वतःच्या स्वप्नांचा झालेला चुराडा तो हताशपणे बघत बसतो. विखुरलेल्या त्या स्वप्नांच्या तुकड्यांमध्ये तो पुन्हा स्वतःला पाहतो. विखुरलेल्या स्वप्नांच्या तुकड्यांमध्ये पुन्हा तो स्वतःला पाहतो. भाळी भळभळती जखम असलेला तो अश्वत्थामा हाच कार्यकर्ता असतो. तो अश्वत्थामा हा कार्यकर्ताच असतो. जय शिवराय.